गुड मॉर्निंग सर्वांना, सीताराम. तर नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस तुम्हा सर्वांना छान जाओ. तर चला, आता मला घ्यायचं आहे आपली शेवयाची खीर शिजून, कारण नागाला काही की अशी भाजलेली तळलेली वस्तू आज पूजेला चालत नाही. नाहीतर मग आपले कानवले राहतात गुळ टाकून, ते करीत असते कोणत्या साली, नाही तर बोटुळ्याचा भात करीत असते. तर चला, आज बोटुळ्याचा भात करून जायचा आहे आता पूजेला. ते घेणार आहे मी शिजून. तर असं खीर, वस्त्रमाळ, लहाया, टमाटे दे. तर चला, आता आपल्याला जायचं आहे नागपंचमीची वारुळाची पूजा करायला. तर ताट सगळं घेतलेलं आहे मी भरून. शेवळ्याची खीर घेतलेली आहे, वस्त्र, लहाया, फुटाणे, तुपाचा दिवा, अगरबत्ता, हळदी कुंकू, दूध, आणि जे छोटे छोटे जे मी गोटे घेतलेले आहेत, म्हणलं तर गिट्टीचे घरचे जे आहेत की आपले उतरंडी असते संसारामध्ये, त्याचं प्रतीक म्हणून त्याची पूजा करतो आम्ही आता नागपंचमीच्या दिवशी. तर सगळ्याची वेगळी वेगळी पूजा असती. तर आता ह्याची पूजा तिथं जाऊन करायची आहे. तर सगळं घेतलेलं आहे. आता चाललेली आहे मी बाहेरली पूजा करायला. तर मी बाहेर वारुळाची पूजा करून आलेली आहे. आता घरात करायची आहे मला नागाची पूजा, जे आम्हाला असे म्हणलं तर भिंतीवर काढतात, पण आता माझ्या इथे लावलेली आहे. ही सगळीकडे स्टाईल फरशी म्हणून मी असं फेविकॉलनं कागद चिटकून घेतलेला आहे, आणि त्याच्यावर 5 नाग असं चंदनानं काढून मग त्याची पूजा करते. आणि दरवर्षीच आम्हाला अशी पूजा करावं लागते, कारण बाहेरच नुसतं पूजल्यानं चालत नाही, घरी पण बरोबर 5 नाग काढावं लागतात. आणि ते नाग आता येईन ती पोळ्याच्या आमुष्यापासून ठेवायचे, रोज त्याची पूजा पाती आरती असं करायचं, नैवेद्य वगैरे दाखवायचं. आणि मग पोळ्याचं जेव्हा सण असतात तेव्हा हे नाग मग दुसऱ्या दिवशी बुजून टाकायचे आहेत, पुसून घ्यायचे आहेत. तर मस्त असे काढलेले आहेत मी हे नाग. पुन्हा मग त्यांना नैवेद्य वगैरे दाखवून आरती ते करणार आहे. तर अशा पद्धतीनं काढतात आमच्या इथं. आता सगळ्याची वेगळी वेगळी पद्धत असते म्हणा, तर आमची अशी आहे पद्धत. आता लावत आपण पहिल्यांदा हळदी कुंकू अशा पद्धतीने. आणि आता हे असे भिंतीवर काढलेले आहेत म्हणून फुलं बिलं तर काही लावताच येत नाहीत, तरी पण मी कसे तरी असे लावायची करीत असते प्रयत्न, कारण फुलाशिवाय पूजा काही चांगली दिसत नाही म्हणून. एक लावलेला आहे, जाऊ दे, आता दुसरं काही बसत नाही. चला, आता ही वस्त्रमाळ लावून घेऊया. अशी चिटकून घेतलेली आहे मी आता हातानच. जे लहाया आणि दूध आहे, आता ते लहाया दूध मी असं भिजून घेणार आहे. थोडंसं उगं इथं असं चिटकवणार आहे. चिटकवलं तर मान राहतं म्हणून. आता इथं कसं चिटकणार, पण असं बघते चिटकून. आणि दरवर्षीच मी थोडं तरी नैवेद्य असं तोंडाला लावित असते. खाली तर ठुत असते, पण त्यांना मान म्हणून. तर चला, आपल्या 2 चिटकलेल्या आहेत लहाया. आता इथं खाली ठेवू आपण नैवेद्य. आधी करू आरती आणि पुन्हा ठेवू नैवेद्य. तुझे पूजिती नरनार, शंभो महादेवाच्या तू गळ्यातील हार. श्रीकृष्ण संगती जन्म घेतला, असुरांचा तू केला संहार. बलरामाचा तुझा अवतार, हे नागराजा दशरथ नंदना. अंत ना तुझ्या शक्तीचा पार, लक्ष्मणाचा तुझा अवतार. हे नागराजा तुझ पूजेते नरनार, शंभू महादेवाच्या तू गळ्यातील हार. नागपंचमी पवित्र सणा, नैवेद्याचा मान देऊन पूजिती नार. तिच्या जीवने तू करे उद्धार, हे नागराजा तुझ पूजिती नरनार. शंभू महादेव पाहिन रूप तुझे, ते अलिंगीन आनंद पूजन भावी वाईन मनीनम. तमेव माता पिता तमेव बंधू सखा तमेव विद्या तमेव सर्व मम देव देव कायेन वाचा विद्यते. तर मस्त माझी अशी पूजा झालेली आहे. नैवेद्य पण दाखवलेला आहे, जे आहे शेवाळ्या करून ठुलते मी त्याच्या. पुन्हा लहाया, फुटाणे, दूध
असा नैवेद्य दाखवलेला आहे आणि मस्त एकदम छान झालेली आहे माझी पूजा.